आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। श्रीवर्धन तालुक्यात अनधिकृत बॉक्साईट उत्खननाचा वाढता धोका। श्रीवर्धन तालुक्यात पावसाळा संपताच पुन्हा एकदा अनधिकृत बॉक्साईट उत्खनन आणि त्यासोबतच बेकायदेशीर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याचे दिसून येत आहे। या प्रकारातून काही लोकांना आर्थिक लाभ मिळत असला तरी त्याचे गंभीर दुष्परिणाम पर्यावरण, सामान्य नागरिकांची सुरक्षितता आणि तालुक्याच्या संतुलित विकासावर होत आहेत। खनिज उत्खननासाठी केंद्र व राज्य शासनाने खनिज अधिनियम 1957 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत स्पष्ट नियमावली आखून दिली आहे। वैध परवाने, पर्यावरणीय मंजुरी, नियंत्रित स्फोट तसेच उत्खननानंतर पुनर्भरण व वृक्ष लागवड बंधनकारक असताना श्रीवर्धन तालुक्यात या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे। डोंगराळ भागात खोलवर ड्रिलिंग करून स्फोट घडवले जात असून उत्खननानंतर निर्माण झालेले खड्डे न बुजवल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे। पावसाचे पाणी साचल्यामुळे भूस्खलनाची शक्यता वाढली आहे। तज्ज्ञांच्या मते केरळमधील वायनाड सारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की बॉक्साईट वाहतुकीशी संबंधित काही घटकांना राजकीय आश्रय मिळत असल्याने प्रशासनाची कारवाई प्रभावी ठरत नाही। क्षमता ओलांडून माल वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे तालुक्यातील रस्ते प्रचंड प्रमाणात खराब झाले आहेत। घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वाढलेले अपघात आणि काही ठिकाणी झालेली जीवितहानी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। तरीही परिवहन विभागाकडून कठोर कारवाई होत नसल्याची तक्रार केली जात आहे। मेघरे, साळगाव, कुरवडे आणि खुजारे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याने पर्यटन व्यवसायावरही संकट निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून पर्यावरण, नागरिकांचे जीवन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्यास अनधिकृत उत्खनन व अवजड वाहतुकीवर निश्चितच नियंत्रण मिळू शकते असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।